गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या मंजिल ब्लॉगमध्ये. झाला का तुमचा चाय पाणी नाश्ता? जरी हा बघा, जरीची पण सकाळ झाली. हा जरी, तुझी पण सकाळ झाली. 11 वाजलेत. कामाला जायचं. आज विचार केला ब्लॉग बनवायचा. कामाला जाऊन येते. चला तर आपण जाऊया कामाला. कामाला जाऊन आले मी. बघा, आत्ताच आले कामावरनं. चेरी झोपलाय. ते बघा, चेरी झोपलाय. अजून चेरीच्या झोपा होत नाही पुऱ्या. चेरीच्या झोपा पुऱ्या होत नाही. कामाला जाऊन आले. लादी पुसली, चपात्या केल्या. आता बघू आपल्या घरचं काम. ह्याची भाजी कशी करतात तुम्ही मला सांगा. सिंपल आहेत, ताज्या आहेत तशा. जेरी पण याला घाबरतो. जेरी घे, हे बघा, जेरी पण घाबरतो याला. जेरी शिंपल्याला घाबरतो. त्याच्या जवळ पण जात नाही. बघा, हे बघा. हे बघा, ह्याची कशी करतात. ही शिंगाड आहे. याची रेसिपी दाखवेन तुम्हाला मी. हे खूप दिवसातनं मला भेटलं म्हणून घेतलं मी. मला आवडतो हे म्हणून घेतलं मी. दाखवेन तुम्हाला मी कशी बनवतात ते. ह्याला तुमच्याकडे काय बोलतात? आमच्याकडे शिंगाडा बोलतात ह्याला. ना इकडे माझी चहा आणि बिस्किट आहे. औषध घेतलं नाही मी, मला औषध घ्यायचं आहे म्हणून हे बिस्किट आणि चाय खाऊन घेते. आपण गाईस ची रेसिपी दाखवते तुम्हाला मी. कांदा टाकलाय मी त्याच्यामध्ये. कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलंच मी. कांदा टाकलाय, हे मिरची, हे कढीपत्ता, हे अद्रक आणि लसूण. याला चांगलं असं परतून घेऊया आपण. आमच्याकडे तर अशीच बनवायची, आमची आई अशी बनवायची. असं मिक्स एकदम असं फोडणी नाही द्यायची. ते पूर्ण असं एकदम मिक्स करून पहिल्याची लोक असे ठेवायची. एकदमच सर्व टोपामध्ये सर्व एकदम मिक्स करून काढून आणि असंच आपल्यासारखं असं फोडणी नाही द्यायची पहिल्याची लोक. मला ते नाही जमत म्हणून मी हे असं करते. तुम्ही बघा, आपले आदिवासी लोक ते छान बनवतात. गावची लोक जे चुलीवर बनवतात. मी ते झाले हे टमाटर वगैरे घेतले आहे मी. दाखवतो. थोडं चांगलं कांदा परतून घेतलं ना
वास यायला पाहिजे. टमाटर टाकूया आपण. टमाटर घेतला मी, एक टमाटर घेतला. इथे मिरची पावडर, हळद आणि या चिकन मसाला आहे. मीठ पण आपण टाकून देऊया त्याच्यामध्ये. चवीप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. त्याच्यामध्ये हे आपण मच्छी टाकून देऊया. थोडं ठेवले मी उद्याला. जेरीला लागते ना मच्छी. असं आपण हलवून देऊ. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. थोडं कमी करूया. इथे घेतली चिंच घेतली. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. चिंच घेऊ शकता अंदाजाने. आपला एक अंदाजच असतो जेवढ्या माणसाच्या प्रमाणे. चांगलं जाड झालं. जेवढा रस्सा पाहिजे तेवढा. आम्हाला एवढं तिघांना जरीला जास्त लागतो ना, त्यासाठी मी एवढं माझ्या अंदाजाप्रमाणे टाकले. तुम्हाला ही रेसिपी कशी लागते, कशी वाटली सांगा मला कमेंट करून. पहिल्याची लोक तर आपली चुलीवरचं चांगलेच बनवतात आणि गावची लोक पण चांगली बनवतात. चुलीवर बनवतात ना, ते आपली टेस्टीच असते. आपली गॅसची तर एवढं लागत नाही. कितीही चांगलं मसाला वाटून केलं तरी पण आपली गॅसचं ती चवीप्रमाणे नसतेच. जेवढं ते गावचे लोक बनवतात ना, तसं चुलीवरचं तसं तर नसतंच. पण बघा, तुम्ही समजून घ्या. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तुम्ही मला सांगा. बघूया आपण आता थोड्या वेळात 10 मिनटं याला शिजून घेऊया. कशी झाली ती मग बघूया आपण. भाजी झाली आपली. आपली झाली भाजी. तुम्हाला कशी वाटली आपली भाजी सांगा कमेंट करून. हे बघा छानशी आहे ना. आपण करूया चपाती. चपाती लागते आम्हाला. रश्श्याबरोबर ना सुकी चपाती छान लागते. मच्छीचा रस्सा आणि चपाती.
कालचं पीठ मळून ठेवलेलं होतं मी थोडं. हे परमेश्वर तू परमेश्वर की सभा में परमेश्वर ही खड़ा है. माझा तवा गरम झाला नाही. गाईज, माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. बघा, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा.